मोकाट कुत्र्यांचा 7 वर्षीय बालिकेवर हल्ला, गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पिंपळगाव बसवंत शहरात रुईकरमाळा नारायण टेंबी रोड परिसरात 7 वर्षीय दीपाली पवार या बालिकेवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपालीचे आईवडील उपचारासाठी दवाखान्यात दाखल असल्याने ती आपल्या मोठ्या बहिणीसोबत घरी होती. खेळता खेळता ती जवळील बागेत गेली असता दबा धरून बसलेल्या मोकाट कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांच्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान मोठ्या बहिणीने प्रसंगवधान राखत आरडाओरडा करून कुत्र्यांना हाकलावून लावले, त्यामुळे आणखीन मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर रुईकर यांनी तात्काळ बालिकेला पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं आहे. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र आवश्यक रेबीज आणि इतर उपचारांसाठी लागणारी इंजेक्शने उपलब्ध नसल्याने तिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक विशाल दिलीपराव मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी बालिकेच्या कुटुंबियांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. सकाळी 7:30 वाजता मला भाऊसाहेब पवार राहणार रुईकर वस्ती यांचा फोन आला की माझ्या लहान मुलीला कुत्र्यांनी डवश केलेला आहे. तत्काळ मी तिथं जाऊन पाहणी केली, तर कुत्र्यांनी 7 ते 8 ठिकाणी चावा घेतलेला होता. तर त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सरकारी हॉस्पिटलमध्ये रॅबीज व्हॅक्सिन उपलब्ध होते, पण त्यापुढे लागणारे इम्युनोग्लोबिन्स हे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना नाशिकला जावं लागले. त्यामुळे ती गैरसोय झाली. तर आपल्या सरकारी दवाखान्यात पण इम्युनोग्लोबिन्स अवेलेबल पाहिजे, जेणेकरून जनसामान्यांची धावपळ होणार नाही. आणि नगर परिषदेमार्फत तत्काळ नगरसेविका शीतलताईंच्या मार्फत वेळोवेळी सभागृहात पण सांगितलेले की भटके कुत्र्यांचा प्रभागामध्ये त्रास आहे, उपाययोजना करा, जेणेकरून त्रास टळेल. येणारे भविष्यात जनसामान्यांना कुत्र्यापासून त्रास होणार नाही, त्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना करा. स्वच्छता विभाग प्रमुख सुनीलजी मोरे असतील किंवा हनुमंतराव मोरे असतील यांना वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. त्यांनी जे चिकनचे शॉप आहेत त्यांना पत्राद्वारे सूचित केलेले आहे, तर हळूहळू ते कंट्रोल होईल ही अपेक्षा आहे. शीतलताईंच्या मार्फत मी परत एकदा सूचना करायला लावतो त्यांना. आपल्या इथे राहणारे कामाला असणारे त्यांची मुलगी इथे खेळत असताना असे मोकाट कुत्रे किंवा पिसाळलेले कुत्र्यांनी तिच्यावरती अटॅक केला आणि तिचं नशीब बलवंतर असल्यामुळं ती वाचली. तिच्या बहिणीने भावानी बघितलं, त्यांना सोडवलं, पण नगर परिषदेने याची दखल घेतली पाहिजे आणि याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे.